हाय, आज आहे डे 7 ऑफ 365 डेज ऑफ व्लॉगिंग. तर हा व्हिडिओ ना आज थोडा पालकांसाठी आहे ज्यांची लहान मुलं आहेत म्हणजे हिच्यासारखी. अँड ते त्यांना प्री स्कूल, नर्सरी, KG1, KG2ला पाठवतात. आणि मला वाटलं नव्हतं हे आमच्याबरोबर होईल, बट इट इज व्हेरी 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 कन्सर्निंग. तर हा व्लॉग तर नसणार आहे, बट एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. बिकॉज इट इज अबाउट हाऊ यू एस्टॅब्लिश अ कॉन्व्हर्सेशन विथ युअर किड्स. तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा, कारण मे बी तुमच्या मुलांबरोबर हे शाळेत होत असेल. अँड इट वॉज व्हेरी 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 शॉकिंग माझ्यासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी. बिकॉज आम्ही शाळा खूप विचार करून हे सगळं करून फायनल केलेली. बट आजकाल शाळेंचं काही म्हणजे भरोसाच नाही आहे. आपल्या वेळासारख्या शाळा नाही राहिल्या. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि मी तुम्हाला सगळं सांगणार आहे की कॉन्टेक्स्ट काय झालं, कसं झालं. अँड भरपूर काही आहे. अमरू 3.5 वर्षाची आहे आणि तिला मी ह्याच्या अगोदर ही प्री स्कूलला टाकलेलं जेव्हा आम्ही मुंबईला होतो. आणि आता तिला नर्सरीमध्ये तिचं ॲडमिशन करायचंच होतं. तर आम्ही भरपूर रिसर्च केला, सगळं केलं आणि इकडचे एक जवळ स्कूल आहे, पण ती चांगली स्कूल आहे म्हणून मी खूप सारं दुसऱ्या पेरेंट्सशी बोलून वगैरे त्या स्कूलमध्ये तिला एनरोल करवलं. आता झालं असं की मी तिला कधीच म्हणजे टी व्ही दाखवलेला नाही आहे. शी इज अ स्क्रीन फ्री चाइल्ड. ती जेवताना टी व्ही बघत नाही. हां, तिला कधी कधी बघायचं असतो, आम्ही तेव्हा दाखवतो. बट ती ते कोकोमेलन आणि ते लहान ते जे कार्टून्स असतात, हाय स्टिम्युलेटिंग कार्टून, ते अजिबात बघत नाही. आता माझ्या डोक्यात हे की तिला हे सगळं माहीत नाही आहे, बिकॉज आम्ही कधी तिला दाखवलेलं नाही आहे. ती स्कूलमधून यायला लागली आणि ती खेळता खेळताना अचानक कोकोमेलन आणि सगळ्या राईम्स एकदम तोंडपाठ, एकदम तशाच्या तशा आणि एका रिदममध्ये ती बोलायला लागली. मी अगोदर दुर्लक्ष केलं. म्हटलं ठीक आहे, लहान मुलं दुसरी पण असतात स्कूलमध्ये, त्यांच्याकडून ऐकलं असेल, इट्स फाईन. तर हे असं सलग एक आठवडा चालत गेलं आणि एके दिवशी असं झालं की माझा फोन आहे ना होता तिथे चार्जिंगला आणि ओपन होता. तिने यूट्यूब ओपन केलं आणि तिने एक फोनिक्सचा व्हिडिओ लावला. आता ती त्या फोनिक्सचा व्हिडिओ, तिला तोंडपाठ आहे, तिला सगळं माहिती आहे ह्याच्यानंतर काय येणार आहे, ॲक्शन कशी करायची, एकदम ती रेप्लिकेट करत होती या व्हिडिओला. आणि मी म्हटलं मी हिला कधी हे दाखवलं नाही, ही कुठे बघते. मग मी तिला जवळ घेतलं आणि एक खरं गोष्ट सांगू, आपल्या जनरेशनमध्ये ते झालं नाही. बट तुम्ही तुमच्या मुलांशी ना एक कम्युनिकेशन ठेवा नेहमी. त्यांना घाबरवून सगळ्या गोष्टी विचारत जाऊ नका. इट्स नॉट ऑफ एनी यूज. तर मी तिला जवळ घेतलं आणि मी तिला विचारलं की अमरू, काय गं, हे कुठे बघितलं? तर बोलते नाही, मला हा व्हिडिओ बघायचा. तर म्हटलं ठीक आहे, चल फोन घे आणि आपण बघूया काय बघते तिथे. तर हिने जवळपास मला 10 ते 15 व्हिडिओ दाखवले. अँड त्याच्यामध्ये राईम्स, फोनिक्स, ॲक्टिव्हिटीज हे असतात. जसं की काहीतरी योगा गप्पी करून एक चॅनल आहे, त्याच्यामध्ये फ्रीज डान्स शिकवतात की ट्री पोज कसा करायचा आहे, कसं करायचं, ते कसं करायचं. अँड इट्स बेसिकली टू कीप अ किड ॲक्टिव्ह. ते सगळे ॲक्टिव्हिटीज आहेत त्या व्हिडिओजमध्ये. ठीक आहे, बट दे आर हाय स्टिम्युलेटिंग व्हिडिओज. त्याच्यामध्ये कलर्स खूप ब्राईट आहे, म्युझिक खूप लाऊड आहे. प्रत्येक 2 सेकंडामध्ये स्क्रीन चेंज होत राहते अँड इट इज डॅमेजिंग फॉर अ किड. हे सगळं झाल्यानंतर बिकॉज कॉन्टेक्स्ट असा आहे, सगळ्यांना माहिती आहे की मयूर डॉक्टर आहे आणि आम्ही हे सगळं विचार करूनच आधी केलेलं. बिकॉज भरपूर साऱ्या केसेस आम्ही ऐकतो ज्याच्यामध्ये मुलांना ऑटिझम डेव्हलप झाला आहे. अँड इट्स नॉट त्यांना ते जन्मताच नव्हता, बट व्हेरी गुड व्हेरी गुड. तर त्यांना तो जन्मता नव्हता, बट ड्यू टू एक्सपोजर ऑफ टी व्ही स्क्रीन्स त्यांना तो झालेला आहे. म्हणून अमरूसाठी आम्ही नेहमी अवॉइड केले. ती आताही खेळते आणि ती स्वतः टॉईज बरोबर खेळत राहते. तिला ड्रॉइंगसाठी काहीतरी ॲक्टिव्हिटी बुक देतो वगैरे, बट ती टी व्ही नाही बघत. तर कमिंग बॅक टू द पॉईंट वेअर तिने मला सांगितलं की हे आम्हाला स्कूलमध्ये दाखवत आहेत. तर म्हटलं स्कूलमध्ये का टी व्ही दाखवत आहेत? कारण मी जेव्हा स्कूल फायनलाईज करायला गेलेलो आम्ही विचारलेलं की लर्निंग कसं असणार आहे, इट्स गोन टू बी ब्लॅकबोर्ड ऑर वॉट किंवा काय.
तर त्याने सांगितलेलं नाही नाही आम्ही स्क्रीनवरती काहीच दाखवत नाही. तर म्हटलं ठीक आहे, बट स्कूलमध्ये काय हे सगळं. मग तिने सगळे सगळे म्हणजे बोलतात ना सगळे व्हिडिओज तसेच्या तसे इनॅक्ट केले. तिला सगळ्या राईम्स तोंडपाठ आहेत. आणि मला डाऊट आला जेव्हा ती बाराखडी त्यांचं जे असतं हिंदीमध्ये वर्णमाळा जी असते, तर त्याच्यामध्ये सगळे म्हणजे रसे त्यांचं रेल आहे तर हिचा पण रेल आहे. अजून काही असू शकतं बट नाही, रसे रेल आणि असं सगळं सगळं सेम आहे, सेम. हे पुस्तकांमध्ये पण नाही आहे बिकॉज हे टी व्हीमध्ये आहे. आणि ती त्याच टोनमध्ये बिकॉज से औ से औरत त्या टोनमध्ये बोलत होते. अँड मला थोडा म्हटलं हे विचित्र आहे, कारण का स्कूलमध्ये टी व्ही का दाखवत आहेत. कारण का असं बघायला गेलं तर 4 तासाची स्कूल असते आणि आम्हाला त्यांचा टाईमटेबल येतो. तर ॲक्टिव्हिटी वगैरेचे 2 पिरियड्स असतात, रायटिंग वगैरे, आणि 2 तास तर हे राईम्स आणि दुसऱ्या ॲक्टिव्हिटी असतात. तर बेसिकली 4 तासांमधून लहान बाळ जाऊन 2 तास टी व्ही बघून येतो शाळेतून. अँड मी म्हटलं ओके ठीक आहे. तर अगोदर तर मी अजून पेरेंट्सशी बोलले की तुमच्याबरोबर हे होतं आहे का वगैरे. सरप्रायझिंगली बाकीचे पेरेंट्स दे वर व्हेरी कूल. एखाद दुसरं पेरेंट मला सापडलं, दे वर नॉट हॅपी विथ इट बिकॉज त्यांनी स्क्रीन्स दाखवले नाही आहे. बट देन दुसऱ्या पेरेंट्सचं खूप नॉर्मल रिॲक्शन होतं की अरे ठीक आहे ना, माझ्या घरी पण तर स्क्रीन बघते, काय फरक पडतो आहे. अँड मी थोडी सरप्राईज्ड होते त्या गोष्टीला बिकॉज कम ऑन. बट ठीक आहे म्हटलं ऑल राईट. बट ते झाल्यानंतर आमचं असं डिसाईड झालं की आम्ही टीचरला जाऊन विचारू. आता टीचर तर म्हणत आहेत की नाही नाही आम्ही टी व्ही अजिबात दाखवत नाही, ऑब्व्हियसली बिकॉज स्कूल्स आजकाल एक बिझनेस झालेला आहे. आणि आय मीन माहीत नाही कसं करणार आहे स्कूलबद्दल. तर स्कूलमध्ये गेल्यावरती मला एकाच वेळेला नाही नाही आम्ही उद्या, तर म्हटलं मला CCTV फुटेज पाहिजे. नाही नाही आज अवेलेबल नाही. असेच उडवाउडवीचे उत्तरं मिळायला स्टार्ट झाले. तर म्हटलं हे बघा. तर द प्रिन्सिपल वॉज क्वाईट हेल्पफुल. आणि बिकॉज शी इज द ओनर आणि तिला माहिती होतं की मी सोशल मीडियावर आहे आणि आजकाल सोशल मीडियावरती काही आलं तर. बट मी हे सगळं करणार नव्हती बिकॉज आय एम नॉट दॅट पर्सन. आणि ना मी स्कूलचं नाव रिव्हील करणार आहे ना काय करणार आहे. बट इट इज जस्ट फॉर पेरेंट्स बिकॉज तुम्ही हे घरी चेक केलं पाहिजे आपल्या लहान मुलांबरोबर. तर हे सगळं झाल्यानंतर आय सेड टू द प्रिन्सिपल मॅम की वाय डोंट वी गो टू द क्लास आणि तुम्ही त्या क्लासमध्ये हे व्हिडिओज लावा. आणि जर का सगळी मुलं डान्स करायला लागले आणि सगळ्या मुलांना हे तोंडपाठ आहे म्हणजे इट्स अ डेली अफेअर इन द क्लास. तर शी अग्रीड टू इट. अँड तिने जाऊन आम्ही दोघीजणी आणि सगळे अजून एक पेरेंट होते आमच्याबरोबर, आम्ही जाऊन क्लासमध्ये ते व्हिडिओ स्टार्ट केले. सगळी मुलं नाचत होती. सगळी मुलं त्याच टोनमध्ये, त्यांना माहिती आहे नेक्स्ट काय येतं कसं येतं बिकॉज त्यांना हे रोज दाखवलं जातं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर शी वॉज व्हेरी हेल्पफुल. म्हणजे टू बी ऑनेस्ट त्यांनी स्कूलमध्ये त्या लहान मुलांना विचारलं की तुम्ही हे कुठे बघता. तर त्यांनी टी व्हीकडे सगळ्यांनी पॉईंट आऊट केलं की इथे लावतात आणि हे यूट्यूबवर चालू आहे विच इज मोर कन्सर्निंग. तर नॉट इन दॅट ॲप और काही बट इट इज यूट्यूब. तर 2-3 मुलांनी सगळ्यांनी सांगितलं हे इथे लागतं. ते रोज देखते हो क्या? हां रोज देखते हो. ठीक आहे. आणि अगेन 4 व्हिडिओ प्ले केले आणि सगळी मुलं परफेक्ट सिंकमध्ये करत आहेत. आता लहान मुलं खोटं बोलत नाही, मोठी माणसं खोटं बोलतात. अँड आय कॅन अंडरस्टँड दॅट प्रिन्सिपल अँड ॲडमिन्स जे असतात ते त्यांच्या दुसऱ्या कामांमध्ये असतात. आणि टीचर क्लासरूममध्ये काय करते हे टीचरला आणि मुलांनाच माहिती आहे बिकॉज देर आर नो चेक्स. आणि म्हणजे सरप्रायझिंग गोष्ट ही आहे की कॅमेराज जे असतात ना ते स्कूलमध्ये ते ऑब्व्हियसली सेफ्टी पर्पजसाठी क्लासरूम्समध्ये स्टुडंट्सकडे फेस करून असतात, म्हणजे लहान मुलांकडे फेस करून असतात. कोणताही कॅमेरा ब्लॅकबोर्डवरती काय चाललं आहे किंवा स्मार्ट बोर्डवरती काय चाललं आहे ह्याच्यावर नसतो. तर टीचर काय करते काय नाही करते हे देवास ठाऊक, म्हणजे टीचरकडे कॅमेरा नाही आहे. आता हे झाल्यानंतर आम्ही म्हटलं इट इज प्रूव्ड नाव की शाळेमध्ये यूट्यूब दाखवलं जातं. राईम्स टीचर शिकवू शकते, ABCD टीचर शिकवू शकते, मग टीचर काय तिथे.
अँड टीचर ही आम्हाला नाही बोलत होती की नाही आम्ही नाही दाखवत. पण जेव्हा स्टुडंट्सने हे केलं तेव्हा ती शांत बसली. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये ॲज अ पेरेंट आपण काय करू शकतो? कारण इव्हेंच्युअली आपलं बाळ तिथे रोज जाणार आहे, तर तुम्ही काय करू शकत नाही. फीज वगैरे इट्स लाईक नॉट इवन अ थिंग की म्हणजे मी उद्या विचार केला की मला माझ्या मुलीला तिथे घालायचं नाही आणि मी नाही घालणार, बिकॉज फीजसाठी मी तिला एवढ्या मोठ्या डेंजरमध्ये टाकणार नाही आहे. तर म्हणजे इट इज जस्ट की आता तर काय, आता भरपूर पेरेंट्स असं असतील की अरे ठीक आहे ना, 1 वर्ष कसं तरी काढून घेऊया, शाळा तर आहे, काय फरक पडतो. बट द अमाऊंट ऑफ डॅमेज दॅट दिस एंटायर थिंग विल डू टू युअर किड्स ब्रेन इज इमेन्स, लाईक लिटरली इमेन्स. आणि हे आपल्याला कळत नाही आत्ता, बिकॉज त्या क्लासमध्येही आणि त्या दोन्ही नर्सरीच्या ह्याच्यामध्ये पण भरपूर मुलं आहेत ज्यांना स्क्रीनच्या एक्सपोजरने त्रास झालेला आहे. तर हे लाँग रनमध्ये आपल्याला कळतं. अँड फायनली आता आम्हाला हे कळालं आहे की टीचर इज गोइंग टू लाईक दे आर गोइंग टू रिप्लेस द स्मार्ट बोर्ड्स विथ ब्लॅकबोर्ड्स अँड चॉक्स. बट मला एक कळत नाही, AI आलं आहे, सगळं स्मार्ट झालं आहे, आय कॅन अंडरस्टँड एव्हरीथिंग. लहान मुलांना यूट्यूब बघून व्हिडिओज दाखवून राईम्स, फोनिक्स आणि हे सगळं शिकवायची काय गरज आहे? इट इज बेसिक. म्हणजे आम्हीही शिकलो, आम्हाला ABCD येतं, सगळं येतं त्या वयामध्ये शाळा इज ओन्ली फॉर सोशलायझिंग. त्यांना काय आईन्स्टाईन बनायचं नाही आहे त्या वयामध्ये. ते जातात, खेळतात, परत येतात, त्यांना आवडतं. तर आज हे सगळं बोलण्यामागचं कारण एवढंच आहे की तुम्ही तुमच्या मुलांना एकदा बसवा बाजूला आणि विचारा शाळेत काय चाललं आहे. अँड हे तर म्हणजे इट्स समथिंग विच इज व्हेरी, कारण का मी तिच्याशी शाळेतून आल्यावर खूप गप्पा मारते की काय झालं शाळेमध्ये, आज कोणी काय टिफिन आणलेला, तुझ्या फ्रेंडने काय आणलं. आणि बेसिक म्हणजे इट्स नॉट इंटरोगेशन. त्या गप्पांमध्ये काहीतरी बाहेर निघेल जे तुम्हाला फ्लॅग करेल की अरे हे काहीतरी चुकीचं होतं किंवा काहीतरी निघेल. तर जस्ट आय वुड से की लहान मुलांशी बोलणं स्टार्ट करा आणि एकदा चेक करा की त्यांना शाळेमध्ये काय दाखवलं जातं, बिकॉज इट्स अलार्मिंग राईट ना. तर आणि खरं सांगू तर ना, आपण खूप अमरू नको करू ना, आपण खरं तर खूप बिझी झालेलो आहोत लाईफमध्ये, म्हणून बहुतेकदा आपण तासनतास मुलांना व्हिडिओ लावून देतो, स्क्रीन्स लावून देतो, सगळं लावून देतो. तुम्ही तो 1 तास बघताय, 2 तास बघताय किंवा तुमचं काम बघताय, सगळं ठीक आहे. बट ट्रस्ट मी आमच्याकडे म्हणजे बिकॉज मयूर आहे आणि त्याचं नॉलेज आहे त्या फील्डमध्ये, म्हणून त्याने मला खूप आधीपासून सांगितलेलं की लहान मुलांना स्क्रीन्स नाही दाखवायच्या. आणि आजकाल प्रत्येक पीडियाट्रिशियन हे म्हणत आहे. तर प्लीज हे करू नका आणि आपल्या मुलांना ना एकदा बसवून चेक करा की शाळेत काय चाललं आहे, की तुमच्या पण शाळेमध्ये मे बी स्क्रीन्सने आणि TV ने शिक्षण होत असेल. शिक्षणाचा प्रॉब्लेम नाही आहे. द प्रॉब्लेम इज हाय स्टिम्युलेशन, ब्राईट कलर्स, फटाफट पिक्चर्स चेंज होतात, खूप लाऊड आणि अडिक्टिव्ह म्युझिक आहे जे त्यांचं ब्रेक. तर पूर्ण व्हिडिओचं तात्पर्य हेच होतं की प्लीज जाऊन आपल्या मुलांशी बोला की शाळेत काय होतं. अँड इट्स इकडे आपण व्हिडिओ शूट करूया लवकर. हा डेली व्लॉग्सचा हा प्रॉब्लेम आहे की ती मला काम करून देत नाही. आणि आज ती शाळेतही गेली नाही, म्हणून ती आज इरिटेटेड आहे, कारण आमचा रोजचा जेवढा काय पसारा असतो तो नाही आहे. ह्या व्हिडिओचं तात्पर्य एवढंच आहे की शाळेत काय होतं ना तुम्हाला माहिती पाहिजे. आणि इट्स नॉट दॅट ऑलवेज इट हॅज टू बी समथिंग व्हेरी ग्रेव. छोट्या गोष्टी ज्या कधी खूप इम्पॉर्टंट असू शकतात. अँड यार लेट्स बी ऑनेस्ट, आजकाल शाळांसारख्या राहिलेल्या नाही आहेत. इट्स अ बिझनेस. तर प्लीज टेक केअर ऑफ युअर किड्स आणि
लहान मुलांना विचारत राहा काय करायचं, काय म्हणजे शाळेत काय होतं. आय होप इट हेल्प्स. आणि भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बोलो सबस्क्राईब. प्लीज प्लीज प्लीज, जर का तुम्हाला हे व्लॉग्स आवडत असतील तर मला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.